विद्यार्थी मित्रांनो, संख्या मालिका चाचणी क्रमांक 15 मधील आपला पहिला प्रश्न आहे 3, 19, 41, 71, 111. पुढे प्रश्नचिन्ह आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्याय 152, 163, 171, 153 यापैकी योग्य पर्याय येणार आहे. म्हणजे संख्या मालिका या घटकावर आधारित प्रश्न सोडवताना आपल्याला नेमक्या कुठल्या युक्त्या लागू कराव्या लागतात त्यातली एक युक्ती आपण इथं बघूया. जर आपण संख्या मालिकेचं नीट निरीक्षण केलं तर संख्या मालिका ही वाढत जाणारी संख्या मालिका आहे, इन्क्रीजिंग आहे. आणि मग यातली वाढ आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल. आपण काय करूया, पहिल्यांदा पहिल्या दोन संख्येतली पहिली आणि दुसरी संख्या यातली वाढ बघूया. आपल्या पटकन लक्षात येते, वजाबाकी न करता सुद्धा लक्षात येते की त्या दोन्ही संख्येतली वाढ ही किती आहे, 16 आहे. आपला वेळ आपण इथं वाचवायचा आहे. इथली वाढ आपली 16 आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येतली वाढ काढायची आहे. 41 वजा 19 ही वाढ होते आहे. 11तून 9 गेले, 2 उरले, हातचे परत दिले, 4 मधून 2 गेले, 2, 22. पहिली वाढ होती 16ची, दुसरी वाढ आहे 22ची. त्यानंतर 41 आणि 71 इथं वजाबाकी आपल्याला तोंडी मिळते, ती वाढ आहे 30ची. आणि इथं 71 आणि 141 ती वाढ सुद्धा आपल्याला तोंडी मिळते. 111 मधून 71 वजा केले तर आपल्याला 40 मिळतात. आता इथं आपल्या लक्षात येत नाही किंवा नेमकं पुढची संख्या काय येईल, पण वाढीकडे जर बघितलं आपण 16 आणि 22 म्हणजे पहिल्या दोन संख्येमध्ये 16चा फरक आहे, दुसऱ्या दोन संख्येमध्ये 22चा फरक आहे, नंतरच्या पुढे तो फरक 30चा झाला आहे, पुढे तो फरक 40चा झाला आहे. आता हा जो फरक आहे किंवा ही जी वाढ आहे त्याच्यामध्ये एक निश्चित क्रम आहे, तो बघूया आपण. पहिल्या फरकामध्ये फरक 6चा आहे, दुसऱ्या फरकामध्ये फरक 8चा आहे, तिसऱ्या फरकामध्ये फरक 10चा आहे. म्हणजे पुढचा जो फरक असणार आहे, फरकामधला फरक, तो 12चा असणार आहे. आणि मग हा फरकातला फरक 12चा असणार आहे. म्हणजे 40 अधिक 12 52 झाले. आणि मग 111 हे 40 पुढे जाणार आहे आणि त्याच्यामध्ये हा फरक 12 मिसळायचा आपल्याला, तो 52 झाला. आणि मग 111 मध्ये जर आपण 52 मिसळले तर आपल्याला 163 ही संख्या मिळते, पर्याय क्रमांक 2. म्हणजे संख्या मालिकेवरील प्रश्न सोडवताना आपल्याला काही वेळेस पहिल्यांदा वाढत जाणाऱ्या संख्यामधील क्रम बघावा लागेल आणि पुन्हा त्या दोन संख्यामधला वाढत गेलेला क्रम काढल्यानंतर तो जो फरक होता फरकातला फरक बघावा लागेल. इथं फरकातला फरक एका विशिष्ट क्रमाने वाढला आहे, 6, 8, 10 म्हणजे पुढे 12चा असणार आहे. आणि त्यानंतर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. या पद्धतीने आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर काढतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपला दुसरा प्रश्न आहे 6, 24, 60, 120 संख्या मालिका या घटकावरील हा प्रश्न आहे. म्हणजे या दिलेल्या संख्यांमधील निश्चित क्रम शोधून पुढे त्याच क्रमाने येणारी संख्या कोणती हे आपल्याला शोधायचं आहे. आणि पर्याय आहेत 240, 270, 210, 190. हे शोधत असताना वाढत चाललंय म्हटल्यानंतर आपण पहिल्यांदा फरक बघतो. तर फरक बघितला तर पहिल्या दोन मध्ये फरक येतोय आपला 6 आणि 18 24 होते. म्हणजे पहिल्या दोन मधला फरक आहे आपला 18, दुसऱ्या दोन मधला फरक आहे आपला 36, तिसऱ्या दोन मधला जो फरक आहे तो आपला आहे 60चा. आता पुढे फरक काय असेल ह्यात निश्चितपणे आपल्या लक्षात येत नाही की हा फरक कुठल्या क्रमाने वाढत चाललाय. आपण पुन्हा फरकातला फरक बघितला तर इथं फरक आहे 18चा आणि इथं फरक आहे 24चा. जर या दोन्हीचं निरीक्षण केलं तर पुढचा फरक 30चा आहे असं जर गृहीत धरलं तर पुढचा फरक 30चा आहे असं गृहीत धरलं तर हे 60 आणि 30 90 म्हणजे या संख्येपासून पुढची संख्या ही 90 न मोठी असणार आहे. आणि मग 120 अधिक जर 90 केलं तर आपल्याला
210 हे उत्तर मिळतं. आणखीन एका पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. म्हणजे जर एखाद्या प्रश्नात एखाद्या विद्यार्थ्याने हा निकष सोडून दुसरा निकष लावला तरी आपल्याला उत्तर काढता येईल. आपण दुसरा निकष कोणता आहे तो पण बघू. याच प्रश्नासाठी आपण दोन्ही पद्धतीने उत्तर काढू शकतो. 6 24 60 120 या संख्यांचं नीट निरीक्षण केलं तर माझ्या असं लक्षात येतंय 2चा घन 8 आणि त्या 8 मधून परत जर 2च वजा केले तर उरतात 6. म्हणजे 2चा घन केला 8 आलं आणि ज्या संख्येचा घन केला होता ते त्यातून वजा केलं तर 6 आलं. तसंच 3चा घन केला तो येतो 27 आणि त्या 27 मधून आपण जर परत 3 वजा केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 24. बघा त्याच संख्येचा घन ज्या संख्येचा घन केला ती संख्या पुन्हा त्या घन संख्येतून वजा केली. 2चा घन 8 आणि 8 मधून परत 2 वजा केलं 6 मिळालं. 3चा घन 27 त्याच्यामधून 3 वजा केले 24 मिळालं. आता पुढे 4चा घन बघावा लागेल आपल्याला. 4चा घन आहे 64 आणि 64 मधून वजा काय करावं लागेल आपल्याला तर ज्या संख्येचा घन केला होता कशाचा 4चा 4 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळतं 7. त्याच पद्धतीने आता 5चा घन बघूया आपण. 5चा घन जर केला तर तो आहे 125. आता वजा काय करावं लागेल 5 वजा केलं तर आपल्याला मिळतंय 120. म्हणजे आता पुढे आपल्याला कशाचा घन करावा लागेल कशाचा 6चा. बरोबर 6चा घन केला तर तो येतो 216. आता या 216 मधून काय वजा करायला मित्रांनो तर वजा करावा लागेल आपल्याला ज्या संख्येचा घन केला होता तीच संख्या 6 वजा केलं तर उरलं 210. म्हणजे आपलं पहिल्या पद्धतीने उत्तर आलं होतं 210 आणि दुसऱ्या पद्धतीने उत्तर आले 210. असे वेगवेगळे निकष लावून आपल्याला उत्तर काढावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो संख्या मालिका चाचणी क्रमांक 15 मधील आपला तिसरा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काही संख्या क्रमाने दिलेत. या संख्यामधील निश्चित क्रम शोधून पुढची येणारी क्रमाने संख्या शोधायची आहे. 0 5 8 17 आणि 24 पुढे प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे शोधायचं आहे. ते शोधण्यासाठी आपल्याला या संख्यामध्ये निश्चित क्रम शोधावा लागेल. निरीक्षण जर केलं तर आपल्याला असं लक्षात येईल ही संख्या वाढली आहे, इथून पुढे ही वाढली आहे, त्याच्यापेक्षा ही वाढली आहे, त्याच्यापेक्षा ही वाढली आहे, म्हणजे पुढची संख्या ही वाढलेली असणार आहे. परंतु ही वाढ कुठल्या क्रमाने आहे ते आपल्याला शोधावं लागेल. पहिल्या दोन संख्या 0 आणि 5 यांचा जर विचार केला तरी तिथं वाढ आहे 5ची. दुसरी आणि तिसरी संख्या त्यांचा जर विचार केला तर वाढ आहे 3ची. पुढच्या संख्येचा विचार केला तर वाढ आहे 9ची. पुढच्या संख्येचा विचार केला तर वाढ आहे 7ची. इथं 5ची वाढ होती, इथं 3ची वाढ आहे, इथं 9ची वाढ होती, इथं 7ची वाढ आहे. 5 4 3 7 थोडासा क्रम विस्कळीत होतोय. म्हणजे आपल्याला या क्रमानं उत्तर मिळेल याची गॅरंटी नाही. कारण 5 वरून 3चा फरक आलाय, पुन्हा एकदम 9चा झालाय, पुन्हा परत 7चा झालाय. याच्यामध्ये सुद्धा आपण क्रम लावू शकत नाही. हां क्रम लावू शकतोय बघा. ह्या दोन फरकामध्ये जर बघितलं तर 4चा फरक आहे आणि ह्या दोन्हीमध्ये पण 4चा फरक आहे. म्हणजे इथून पुढचा फरक 4चा असेल. 9 पासून 4चा फरक म्हणलं तर पुढचा फरक 5 वरून 9 वर आलं, 9 वरून पुढे आला आपला 4चा फरक वाढला तर फरक 13चा असायला पाहिजे. म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये 13 आपल्याला मिसळावं लागेल. जर आपण 24 अधिक 13 केलं तर आपल्याला उत्तर मिळतंय 37 आणि 37 आपला पर्याय आहे. परंतु आपलं उत्तर खात्रीनं बरोबर आहे का, आणखीन एखादा निकष लागतोय का तेही बघूया. जर हे उत्तर बरोबर असेल तर आणखीन एका निकषानं आपलं उत्तर काढता येतंय. बघूया तो पण निकष कोणता आहे. आता या संख्यांचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल ह्या संख्या क्रमाने येणाऱ्या वर्ग संख्येच्या जवळच्या संख्येत 1चा वर्ग 2चा वर्ग
3चा वर्ग, 4चा वर्ग आणि 5चा वर्ग यांच्या जवळच्या संख्या. 1चा वर्ग किती? 1. 1 वजा 1 केलं तर आपल्याला इथं दिलेलं 0 मिळते. आता इथं 2चा वर्ग किती? 4. त्या 4 मध्ये अधिक 1 केलं तर आपल्याला 5 मिळते. म्हणजे इथं वर्गसंख्येतून वजा 1 केलंय आणि इथं वर्गसंख्येत अधिक 1 केले. पुढे काय केलं बघूया आपण. 3चा वर्ग 9 वजा 1 केलं की आपल्याला 8 मिळते. म्हणजे इथं वजा 1 केलं होतं, इथं अधिक 1 केलं होतं, इथं वजा केलं. म्हणजे इथं पुढे काय केलं असणार आहे? 4चा वर्ग 16 अधिक 1 17. 17 आहेच. म्हणजे वर्ग अधिक 1 वर्ग वजा 1 वर्ग अधिक 1 वर्ग वजा 1 वर्ग अधिक 1. पुढे आता काय येणार आहे? इथं वर्ग वजा 1. 5चा वर्ग आपल्याला माहिती आहे 25 आणि 25 वजा 1 केलं तर 24 येते. जे क्रमांक तेच आहे. पुढे 6चा वर्ग किती? 36. आता इथं वजा केलं होतं, इथं काय करणार? अधिक आणि उत्तर काय येते? 37. आपलं पहिल्याही पद्धतीने उत्तर 37 आलं होतं आणि दुसऱ्याही पद्धतीने उत्तर 37 आलंय. म्हणजे निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर 37च आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न 4था प्रश्न, ज्याच्यामध्ये आपल्याला काही संख्या क्रमाने दिलेत. 1 0 3 2 5 6 यांच्यामधील निश्चित क्रमबद्धता शोधून आपल्याला पुढच्या म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची आहे. चला शोधण्याचा प्रयत्न करूया. इथं निरीक्षण केलं, 1 पासून लहान झाले, परत मोठे झाले, परत लहान झाले, परत मोठे झाले. लहान मोठी या क्रमाने संख्या आल्या असतील तर अशा ठिकाणी सम ठिकाणी आलेल्या संख्या आणि विषम ठिकाणी आलेल्या संख्या यांच्या 2 वेगवेगळ्या साखळ्या असतात. आपण त्या 2 वेगवेगळ्या साखळ्या आधी लाईन आउट करून घेऊया. इथं 1 3 5 आणि प्रश्नचिन्हाची जागची संख्या म्हणजे 1 3 5 आणि प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या यांची एक साखळी आहे. आणि दुसरी साखळी आपल्याला 0 2 6 यांची आहे. 0 2 6 आपल्याला प्रश्न ह्या साखळीच्या संदर्भात आहे. या साखळी जर विचार केला तर 2ची वाढ आहे, 4ची वाढ आहे. म्हणजे ही वाढत चाललेली आहे. इथं पण बघा 2ची वाढ आहे, 2ची वाढ आहे. म्हणजे पुढची सुद्धा वाढ 2चीच असणार आहे. आणि अशा पद्धतीने उत्तर 7 येईल. काही वेळेस आपल्याला प्रश्न असा विचारला असतो तर 7 आहे. 2 वेळा प्रश्न चिन्ह दिले असते म्हणजे पुढची संख्या सुद्धा कुठली येईल. म्हणजे इथली वाढ आपली 2ची होती, इथली वाढ 4ची होती. आता पुढची वाढ एक तर 6ची असेल किंवा याची दुप्पट धरून 8ची वाढ असेल, 6ची वाढ असेल आणि 6ची वाढ असेल तर आपल्याला पर्याय 12 दिला असेल. हे अधिकची माहिती सांगतो तुम्हाला. जर 2 प्रश्नचिन्हाचा प्रश्न असेल तर किंवा 14 यापैकी तिथं पर्याय येणार आहे. 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8 जर घेतलं तर पुढची संख्या म्हणजे कुठल्याच्या पुढची 7च्या पुढची संख्या 14 असेल किंवा 2 4 6 या पद्धतीने घेतलं तर पुढची संख्या 12 असेल. मित्रांनो, संख्या मालिका चाचणी क्रमांक 15 मधला आपला पुढचा प्रश्न आहे. 5वा प्रश्न. 110 99 86 प्रश्नचिन्ह 54 आणि 35 या क्रमाने संख्या दिलेत. मध्ये प्रश्नचिन्ह आले. आतापर्यंत बघितले उदाहरणात शेवटी प्रश्नचिन्ह होतं, इथं मध्ये आले. आता आणि प्रश्नचिन्हाच्या जागेसाठी आपल्या पर्याय दिलेत 81 75 71 67. या प्रश्नातून आपल्याला योग्य प्रश्न उत्तर काढण्यासाठी या संख्यामालेचं निरीक्षण करावं लागेल. पहिली संख्या 110 आहे, दुसरी 99 आहे, तिसरी 86 आहे. पुढे प्रश्नचिन्ह आहे 54 35. या संख्यापासून या संख्येबद्दल विचार केला तर क्रमांक कमी होत चाललेत म्हटल्यानंतर आपल्याला त्यांच्या दोन्हीमधील फरक काढावा लागेल. आपण फरक जर काढला, पहिल्यांदा आपण 110 आणि 99 मधला फरक काढू. 110 आणि 99 मधला जो फरक आहे तो फरक वजाबाकी तोंडी करून काढू शकतो आपण. फरक कितीचा आहे? 11चा आहे. 99 आणि 86 यातला फरक आपल्याला काढायचा आहे, तो फरक 13चा आहे. आता पुढच्या प्रश्नचिन्हाचं आपण तसंच ठेवूया आणि 54 आणि 35 यातला फरक काढूया. त्यातला फरक किती होतोय बघा, तर त्यातला फरक आहे 19चा. 11 13
पुढचा या दोन्हीतले फरक आपल्याला राहिले, म्हणजे इथून इथला आणि इथून इथला हे फरक आपल्याला ही संख्या माहीत झाल्याशिवाय निघणार नाहीत. परंतु हा फरक 11चा आहे, हा फरक 13चा आहे. इथं येणाऱ्या संख्ये कोणती असेल? जर इथं या दोन्हीतला फरक 15चा असेल आणि या दोन्हीतला फरक 17चा असेल तर पुढच्या दोन्हीतला फरक आपला 19चा, म्हणजे 11, 13, 15, 17, 19 याप्रमाणे क्रम होईल. मग या संख्येपेक्षा इथली संख्या 15 कमी झालेली आहे म्हटलं तर आपल्याला 86 मधून 15 वजा करावे लागतील. 86 मधून जर आपण 15 वजा केले तर आपलं उत्तर मिळतंय 71. आणि 71 संख्या आहे. आपण पर्यायाच्या ठिकाणी जर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जर 71 संख्या घेतली तर आपल्याला पुढचा हा फरक झाला 15चा, म्हणजे 71 मधून आपल्याला 54 वजा केलं तर तो फरक 17चा होतोय का बघावला. 11तनं 4 गेले 7 उरले आणि 7 मधून 6 गेले 11 उरले. म्हणजे इथं 11चा फरक झाला, इथं 13चा झाला. आपण इथं 15चा फरक घेऊन ही संख्या निवडली होती, 15चा झाला. पुढच्या दोन संख्यामध्ये म्हणजे 71 आणि 54 मध्ये फरक 17चा झाला आणि 54 आणि 35 मधला फरक आपण ऑलरेडी काढून ठेवला होता, तो 19 आहे. म्हणजे फरक काय होतोय? 11, 13, 15, 17 आणि 19चा या क्रमाने ही संख्या मालिका आलेली आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या संख्या मालिका चाचणी क्रमांक 15 मधील 6व्या क्रमांकाचा प्रश्न होता. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णांक संख्या दिलेल्या नव्हत्या, तर अपूर्णांक संख्या दिल्या होत्या 2/3, 4/7, 7/13, 11/21 आणि पर्यायासाठी आपल्याला प्रश्न पर्याय दिले होते 13/25, 17/33, 15/19 आणि 16/31. ज्यावेळेस आपल्याला अपूर्णांकातील संख्या दिलेल्या असतात आणि त्याची संख्या मालिकेतील पुढची येणारी संख्या शोधायची असते, त्यावेळेस अंशांचा आणि छेदांचा वेगळा विचार करायचा. आपण इथं परत एकदा अपूर्णांक लिहून काढूया. 2/3, 4/7, 7/11, 7/13 आणि 11/21. आता आपण अंशाचा पहिल्यांदा विचार करू. या दोन्ही मधलं अंतर बघा बरं कितीचं आहे? 2चं आहे. या दोन्ही मधलं अंतर बघा बरं कितीचं आहे? 3चं आहे. या दोन्ही मधलं अंतर बघा बरं कितीचं आहे? मग अंतर बघितलं 2चं आलं, 3चं आलं, 4चं आलं, म्हणजे पुढची संख्या किती अंतराने येणार आहे? 2, 3, 4, म्हणजे पुढचं अंतर किती असणार आहे? 5. म्हणजे 11 पेक्षा 5 न मोठी संख्या कोणती असेल? 16. आणि मग अंशस्थानी 16 असणार आपल्याला एकच पर्याय आहे, त्यामुळं तोच पर्याय बरोबर असणार आहे. इथं आपण आपल्या वेळेचं मॅनेजमेंट करू शकतो, परंतु आपल्याला निश्चितपणे उत्तर काढायचं आहे. छेदस्थानचं आपण बघूया. 3 आणि 7 यात 4चा फरक आहे. 7 आणि 13 यात 6चा फरक आहे. 13 आणि 21 यात 8चा फरक आहे. फरक बघा 4, 6, 8, म्हणजे पुढचा फरक किती असणार आहे? किती? 4, 6, 8 म्हणजे पुढचा फरक किती? 10. आणि मग आपलं मगा बघितल्याप्रमाणे 10चा फरक म्हणलं तर संख्या कुठली येईल? 21 अधिक 10 केलं तर 31. आणि मग अपूर्णांक काय तयार होतोय? 16/31. हे न काढता पण आपण उत्तरापर्यंत पोहोचलो होतो का नाही? पोहोचलो होतो. तर पर्याय क्रमांक 4 हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर पुढचा 7वा प्रश्न जो आहे संख्या मालिकेवरचा, हा प्रश्न सुद्धा थोडासा वेगळा आहे. आपण 6वा प्रश्न जो बघितला होता तो अपूर्णांकाचा होता, व्यवहारी अपूर्णांकाचा होता. हा दशांश अपूर्णांकाचा आहे. 2.1, 5.2, 8.4, 11.7, 15.1 किंवा 2.1, 5.2, 8.4, 11.7, 15.1 या पद्धतीने ही संख्या मालिका आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी पर्याय आहेत 17.1, 18.4, 18.6, 17.3. ज्या वेळेस आपल्याला संख्या मालिकेवरचे प्रश्न सोडवायचे आहेत त्यावेळेस आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असायला पाहिजे. त्या म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. बेरीज, वजाबाकी, फरक काढण्यासाठी गुणाकार, भागाकार आणि संख्यांचे वर्ग व घन आपल्याला माहीत असायला पाहिजे. या इथं संख्याचं नीट निरीक्षण केलं तर आपल्याला संख्या वाढत गेलेली दिसतात आणि मग ही वाढ कुठल्या क्रमाने आहे ते जर शोधलं तर आपल्याला पुढची संख्या शोधण्यासाठी मदत होणार आहे.
मग वाढ शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा या दोन्ही मधला फरक काढावा लागेल. 2.1 आणि 5.2 यातला फरक आपल्याला वजाबाकी करून काढावा लागेल. आणि मग वजाबाकी जर करायची असेल तर आपण वजाबाकी करूया. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घेऊन आपण वजाबाकी करतो. वजाबाकी आली, 2 मधनं 1 गेलं 1, 5 मधनं 2 गेलं 3.1. इथला फरक जो आला तो आपण इथे लिहून घेऊया. 3.1 आला. आता ह्या दोन्हीतला फरक काढायचा आपल्याला, तोही काढू. आता आपल्याला पुढचा फरक काढायचा, म्हणजे या दोन संख्येतला फरक काढावा लागेल. 8.4 वजा 5.2. 4 मधून 2 गेले 2 उरले, 8 मधून 5 गेले 3 उरले. इथला फरक आला 3.2 किंवा 3.2. इथला 3.1 होता, इथला 3.2 आहे. आता पुढच्या दोन संख्येतला म्हणजे 8.4 आणि 11.7 यातला फरक बघूया. 11.7 वजा 8.4. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आणि त्याच्यानंतरची स्थळ आणि त्याच्यानंतरची स्थळ अशी खाली घेऊन आपण वजाबाकी करतो. 7 मधून 4 गेले 3 उरले, 11 मधून 8 गेले 3 उरले. हा फरक आला 3.3. म्हणजे इथला फरक 3.1 होता, इथला फरक 3.2 आहे. निश्चितपणे पुढचा फरक 3.4 असणार आहे आणि पुढचा फरक 3.5 असणार आहे. आपण इथं उत्तर काढू शकतो, पण आपल्याला पायरीनंच जायचं आहे. चला पायरीनं जाऊया. पुढच्या दोन संख्येतला फरक काढूया. दोन संख्येतला हा फरक 3.4चा असणार आहे. आपण वजाबाकी करून काढूया. पुढचा फरक काढण्यासाठी आपल्याला 15.1 वजा 11.7 करावं लागेल. 1 मधून 7 जात नाही म्हणून इकडून हातचा घेतला. 11 मधून 7 गेले उरले 4, हातचे गेले माघारी 1. 5 मधून 2 गेले उरलं 3, दशांश चिन्ह दिलं. 1 मधून 1 गेलं 0 उरलं. 3.4 इथला फरक आला, जो आपण इथंच लिहितोय. आता बघा फरक 3.1, 3.2, 3.3 आणि 3.4 या पद्धतीने फरक आलेला आहे. म्हणजे पुढचा फरक हा इथली संख्या आणि इथली संख्या यांच्यामधला फरक हा 3.5चा आहे. म्हणजे इथल्या संख्येपेक्षा इथली संख्या 3.5 न मोठी असणार आहे. म्हणून आपण 15.1 मध्ये 3.5 ऍड करू, मिसळू. जर आपण आता अधिक 3.5 केलं तर आपल्याला 5 आणि 1 6, 5 आणि 3 8, 1 ला 1 18.6 आणि 18.6 हा आपल्याला पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 हा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे 8वा. संख्या मालिका 2, 6, 30, 60, 130 अशा आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. पर्याय दिलेत आपल्याला 210, 200, 216 आणि 160. संख्यांचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर संख्या ह्या वाढत चालल्यात. यांच्यातील वाढीचा निश्चित क्रम काढायचा आपल्याला. क्रम काढायचा म्हणजे आपण काय करतो, फरक काढतो. जर फरक बघत गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की पहिल्या दोन संख्यामधला फरक हा 4चा आहे. नंतरच्या दोन संख्यामधला म्हणजे दुसरी आणि तिसरी यांच्यातला फरक हा 24चा आहे. फरक म्हणजेच वजाबाकी करतो आपण. 30 आणि 60 या दोन संख्येतला फरक परत 30 आहे आणि 60 आणि 130 या दोन्हीतला फरक 70 आहे. फरकाचं निरीक्षण केलं तर इथं फरकातला फरक 20चा आहे, इथं 6चा आहे, इथं 40चा आहे. याच्यावरून आपण निश्चित क्रम लावू शकत नाही. आपल्याला पुढचा फरक किती असेल समजतच नाही. मग या उदाहरणासाठी आपल्याला थोडासा वेगळ्या पद्धतीनं, आतापर्यंत आपण जी 7 उदाहरणं बघितली त्यातल्या सगळ्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागणार. बहुतेक या पद्धतीने आपण एक उदाहरण सोडवलंय दुसरं का तिसऱ्या क्रमांकाचं. आपल्याला मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे संख्या मालिकेवरचे प्रश्न सोडवताना 1 ते 30 पर्यंत संख्यांचे वर्ग आणि 1 ते किमान 10 पर्यंतच्या संख्यांचे घन आपल्याला तोंडपाठ पाहिजे. आता आपण या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी थोडासा वेगळा विचार करतोय आणि तो विचार कसा आहे बघा. जर आपण 1चा घन केला तो किती येतो, 1 येतो आणि त्याच्यामध्ये आपण तेच 1 मिसळलं तर आपल्याला संख्या मिळते 2, जी आपली पहिली संख्या आहे.
आपण जर 2चा घन केला तर आपल्याला संख्या मिळते 8. आणि त्या 8 मधून आपण ते 2 जर वजा केलं, इथं आपण अधिक केले हे लक्षात ठेवा, आणि इथं आता आपण वजा केले, ती संख्या अधिक केली आहे इथं, ती संख्या आपण इथं वजा करतोय, आपल्याला 6 मिळते. दुसरी संख्या आपली. बरोबर. आता आपल्याला तिसऱ्या संख्येकडे जायचं आहे. तिसऱ्या संख्येकडे जाण्यासाठी आपल्याला थोडंसं हे काढून टाकावं लागेल. आता आपल्याला तिसऱ्या संख्येकडे जायचं आहे. आपण जर 3चा घन केला तर आपल्याला मिळतो 27. त्याच्यामध्ये आपण तेच 3 मिसळलं. जसं 1 मध्ये 1चा घन करून 1 मिसळ होतं, त्याप्रमाणे 3चा घन केला आणि त्याच्यात 3 मिळवलं तर आपल्याला 30 मिळते. पुढचं बघूया आपण. आपण जर 4चा घन केला तर तो 64 आहे. आणि 64 मधून जसं आपण 2चा घन केला 8 मिळाला आणि त्याच्यातून 2 वजा केलं होतं, तसं इथं 4चा घन केलाय 64 मिळाला आणि त्यातून तीच संख्या वजा केली तर आपल्याला पुढची संख्या मिळाली 60. म्हणजे आता पुढे बघूया. 5चा घन केला किती येतो 125 आणि त्याच्यामधून हेच वजा केलं, सॉरी इथं आपल्याला अधिक करायचं आहे, अधिक केलं तर आपल्याला मिळतं 130. आता आपल्याला पुढे 6चा घन करावा. बघा 1चा घन झाला, 2चा घन झाला, 3चा झाला, 4चा झाला, 5चा झाला. 1च्या वेळेस आपण बेरीज केली, 2च्या वेळेस वजाबाकी केली, 3च्या वेळेस बेरीज केली, 4च्या वेळेस वजाबाकी केली, 5च्या वेळेस बेरीज केली, 6च्या वेळेस 6चा घन करायचा. 6चा घन आपल्याला तोंडपाठ पाहिजे 216 आणि त्यातून तीच संख्या वजा करायची 6. उत्तर येणार आहे काय 216 मधून 6 गेल्यानंतर 210. आपल्याला पर्याय दिलाय पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, संख्या मालिका चाचणी क्रमांक 15 मधील आपला 9वा प्रश्न आहे. 0.5, 1.5, 4.5, 13.5. पुढे प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या 4 पर्यायापैकी 45.5, 39.5, 30.5 किंवा 40.5 यापैकी कोणता पर्याय येईल हे शोधून काढायचं आहे. जर या दशांश अपूर्णांकाचं नीट निरीक्षण केलं तर या संख्या वाढत चालल्यात किंवा पहिल्यापेक्षा दुसरी संख्या मोठी आहे, दुसऱ्या संख्येपेक्षा तिसरी मोठी आहे, तिसऱ्यापेक्षा चौथी मोठी आहे. ही वाढ कोणत्या क्रमाने झाली ते शोधून काढावं लागेल. वाढ शोधून काढायची म्हणजे फरक शोधून काढायचा आणि फरक शोधून काढायचा म्हणजे त्यांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. जर वजाबाकी करायची असेल तर पहिल्या दोन संख्यांची आपण वजाबाकी करूया. पहिल्यांदा 1.5 वजा 0.5 जर केलं किंवा 0.5 जर केलं, 5 मधून 5 गेलं 0 उरलं, 1 मधून 0 गेलं 1 उरलं, म्हणजे इथं वजाबाकी आलेली आहे 1. या दोन्हीची वजाबाकी करूया. 4.5 वजा 1.5, 5 मधून 5 गेलं 0 उरलं, 4 मधून 1 गेलं 3 उरलं. इथला फरक 1.0 होता, इथला फरक 3.0 आहे. पुढे जाऊया आपण. पुढचा फरक आपल्या या दोन्हीतला काढावा लागेल. 13.5 वजा 4.5 करावं लागेल. 5 मधून 5 गेले 0 उरले, 13तून 4 गेले 9 उरले, 9.0. फरक बघा 1.0, 3.0, 9.0. फरकाचं जर निरीक्षण केलं तर इथला फरक 1 होता, इथं 3 झाला, म्हणजे तो तिप्पट झाला. इथला फरक 3 होता, तो इथं 9 झालाय, त्याची तिप्पट झाली. म्हणजे पुढचा फरक हा 27चा असणार, 27.0 असणार आहे. म्हणजे या संख्येत आपल्याला 27.0 मिसळावं लागेल. 13.5 अधिक 27.0 जर केलं तर 5, 7 आणि 3 10, असे गेले 1 आणि 4. 40.0 दशांश दिले, 40.5 ही पुढची संख्या असणार आहे. पर्याय क्रमांक 4. याच प्रश्न उत्तर आणखीन आपण दुसऱ्या पद्धतीने काढू शकतो. जर आपल्याला बेसिक तोंडपाठ असेल, पाढेपाठ असतील तर आपल्याला उत्तर येईल. आपण हे आधी स्क्रीन क्लिअर करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिलेली पहिली संख्या आहे 0.5. 0.5 आपण लिहिलं. पुढची संख्या आहे आपल्याला 1.5. ह्या दोन्हीमध्ये संबंध लावला तर माझ्या असं लक्षात येते, मला गुणाकार किंवा पाढेपाठ असल्यामुळे 0.5 ला 3 न गुणल्यानंतर गुणाकार येतो 1.5, जो की आपल्याला दुसऱ्या ठिकाणी दिलाय. परत या 1.5 ला तर आपण 3 न गुणलं
तर गुणाकार येतोय 4.5. 4.5 याला जर आपण 3 न गुणलं तर गुणाकार आपला येतोय 13.5. म्हणजे आता 13.5 ला आपला 3नच गुणावं लागेल आणि गुणाकार करावा लागेल. 3×5 = 15, हातचे गेले 1, 3 त्रिक 9 1 10. दशांश चिन्हाचा परत विचार करून 10ला हातचे गेले 1, 3 1 3 आणि 1 4. दशांश चिन्हांचा गुणाकार करत असताना दोन्ही संख्येतील दशांश चिन्हात किती घरानंतर दशांश चिन्ह आहे याचा विचार केला जातो. इथं एक घरानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून एका घरानंतर दशांश चिन्ह दिलं 40.5. दुसऱ्याही पद्धतीने उत्तर आपलं 40.5च आलेलं आहे. तर मित्रांनो, संख्या मालिका चाचणी क्रमांक 15 मधील आपला शेवटचा 10वा प्रश्न आपण पाहतोय. त्याच्यामध्ये आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 4, 12, 48, 240 आणि प्रश्नचिन्ह दिले आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी 1200, 960, 1440, 1680 अशा संख्या दिल्या आहेत. ज्या वेळेस आपल्याला संख्या मालिका दिलेली असते आणि संख्या मालिकेतील संख्या वाढत असतात, परंतु त्यातली वाढ मोठी असते, त्यावेळेस निश्चितपणे तिथं गुणाकार असतो हे आपण समजून घ्यायचं आहे. आणि मग 4 पासून 12 पर्यंत जायचं आहे. कितीनं गुणलं असेल तर 4ला आपण 3 न गुणलं तर आपल्याला 12 मिळते. म्हणजे 4 गुणले 3 केलं, पहिल्या संख्येला आपण 3 न गुणलं आपल्याला 12 मिळालं. आता 12ला कितीनं गुणलं असेल म्हणजे आपल्याला 48 मिळेल. जर 12ला आपण 4 न गुणलं तर आपल्याला पुढची संख्या जी आहे आपली ती 48 मिळते. आता 48ला कोणत्या संख्येनं गुणलं की आपल्याला पुढची संख्या गुणावं लागेल आणि पुढची संख्या आपली 240 मिळेल. बघा इथं 3 न गुणलं होतं, इथं 4 न गुणलंय म्हणजे 48ला निश्चितपणे 5 न जर गुणलं तर आपल्याला 240 मिळते. आता आपला प्रश्न खरा आहे पुढचा, की मग पुढे आता 240 या संख्येला कितीनं गुणावं लागेल. 240 या संख्येला आपल्याला 6 न गुणावं लागेल. जर आपण 240ला 6 न गुणलं तर आपण पहिल्यांदा 0ला 0 देऊया आणि 24चा पाडा जर आपल्याला पाठ असेल तर डायरेक्ट उत्तर येईल. नसेल तर 6 चोक 24, हातचे गेले 2, 6 दुने 12 आणि 2 14 म्हणजे 1440. हा या ठिकाणी आपल्याला पर्याय पण आहे, पर्याय क्रमांक 3. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 1440 पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या संख्या मालिका चाचणी क्रमांक 15 यामधील 1 ते 10 प्रश्न समजून घेतलेले आहेत. याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या स्पर्धा परीक्षेमधील पुढच्या सरावासाठी किंवा परीक्षेसाठी फायदा होईल.